जनता राज्य न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. कुठलेही चॅनल असो, वृत्तपत्र असो, एका विशिष्ट विचाराने, एका विशिष्ट ध्येयाने ते प्रेरित होऊन वाटचाल करतं. या डिजिटल युगात चॅनलला अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्या सेकंदामध्ये बातमी लोकांच्या पर्यंत, जनतेपर्यंत पोहोचते. वृत्तपत्र ही पूर्वी लोकांना आजची बातमी उद्या सकाळी वाचायला मिळायची, आणि तसं असताना आम्हाला आठवतंय, आम्ही 10वी 11वीचे निकाल त्यावेळी आमच्या काळात होते. परीक्षेचा निकाल 11वीचा लागायचा आहे, जुन्या SSC बोर्डाचा, आणि म्हणून समाचार चौकात, समाचार प्रेस समोर रात्री 12 वाजता पेपर छापणाऱ्या प्रेस जाऊन आम्ही तिथं मुक्काम करत होतो. आणि मग प्रेसचे 100-500 अंक कसे मिळतील रात्री 2-2:30 ला, आणि सगळ्याच्या अगोदर आपला अंक कसा हातात मिळेल, तो अंक विक्रीला घेऊन जात होतो आम्ही. अशा पद्धतीनं वृत्तपत्राचा विकास आज इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून दुसऱ्या सेकंदाला लोकांपर्यंत पोहोचतोय. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रिंट मीडियाच्या पुढे जाऊन 2 पाऊल, प्रिंट मीडियाच्या पुढे 2 पाऊल जाण्याचा प्रयत्न इलेक्ट्रिक चॅनल करतोय. खर्च मोठा असतो, त्रास खूप असतो. चॅनल चालवणं अतिशय कठीण असतं. पण तरी सुद्धा माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली चॅनल प्रमुख अनंत गम यांच्या नेतृत्वाखाली हे जनता राज्य न्यूज चॅनल आज 3ऱ्या वर्षात पदार्पण करतंय. याचा खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना आनंद आहे, आणि म्हणूनच मी निश्चितपणे या चॅनलला शुभेच्छा देताना, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ रहेंगे, या विचारानं या चॅनलला शुभेच्छा देतो. आणि ही चॅनल पुढे पुढे जावो, लोकांच्या पर्यंत पोहोचो, आणि जनसामान्याचा आवाज बनो, हीच एक भावना व्यक्त करतो.